कुंभमेळा आणि नागा साधू हे जणू एक समीकरणच आहे। विविध आखाड्यामधील नागा साधू संत हे कुंभमेळ्यात येतात। इतर वेळी ते कुठेही असले तरी कुंभमेळा असल्यावर प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक येथे नागा साधूंचे जथ्थेच्या जथ्थे दिसू लागतात। नागा साधू हे कुंभमेळ्याचं प्रमुख आकर्षण आहे। कुंभमेळा वगळता हे साधू जंगल, डोंगर रांगांमध्ये, मठांमध्ये ध्यानधारणा करत असतात। कुंभमेळ्यात आल्यावर नागा साधू ही त्यांची साधना, विद्या, अद्भुत रूपांमुळे लोकांचं लक्ष वेधून घेत असतात। यंदाच्या कुंभमेळ्यात तर अनेक ऋषी मुनींचं अद्भुत रूप, त्यांची ध्यान पद्धती आपल्याला पाहायला मिळाली। या साधूंचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले। या नागा साधूंमध्ये जसे पुरुष नागा साधू असतात तशा महिला नागा साध्वी देखील असतात। यामुळे या नागा साधूंबद्दल जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता निर्माण झाली असेल। आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून याच महिला नागा साध्वी बद्दल जाणून घेणार आहोत। त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी ऋतुजा, वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। कुंभमेळा संपल्यावर महिला नागा साध्वी कुठे जातात, त्या कसं जीवन जगतात, त्यांचं आयुष्य खडतर असतं का, महिलांना नागा साध्वी व्हायला काय करावं लागतं, महिला नागा साध्वी या दीक्षा कशी घेतात, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला पडतात। कुंभमेळा संपल्यावर पुरुष नागा साधू हे जसे आपल्या आखाड्यात जातात, महिला नागा साध्वी देखील आपल्या आखाड्यात परतत असतात। त्या तिथेच वास्तव्य करून ध्यानधारणा करतात। यात काहींना धार्मिक शिक्षण घ्यायचं झाल्यास त्या देखील त्या घेऊ शकतात। बऱ्याचदा काही नागा साध्वी या जंगलांमधील गुहांमध्ये एकांतात राहून घोर तपश्चर्या देखील करतात। महिला नागा साध्वी या कुंभमेळ्यात आल्यावर त्यांच्यासाठी विशेष अशी व्यवस्था केली जाते। पुरुष नागा साधूंप्रमाणेच या महिला नागा साध्वी शाही स्नान आणि अमृत स्नानामध्ये सहभागी होतात। मात्र या महिला नागा साध्वींना पुरुष नागा साधूंप्रमाणे विवस्त्र राहण्याची परवानगी नसते। त्यांना कपडे परिधान करणं बंधनकारक असतं। महास्नान करतानाही महिला नागा साध्वींकडे कपडे परिधान करणं, स्नान करणं आवश्यक असतं। त्या कपड्यांशिवाय स्नान करू शकत नाही। आता आपण या महिला नागा साध्वींचा दीक्षा घेण्याचा प्रवास कसा आहे ते जाणून घेऊया। सर्व महिला नागा साध्वी या वस्त्र परिधान करतात। त्या एकच म्हणजेच भगव्या रंगाचे कपडे घालतात। हा कापड शिवलेला नसतो। महिला नागा साध्वी परिधान करतात त्या पोशाखाला गंठी असं म्हणतात। नागा साध्वी होण्यासाठी या महिलांना खूप कठीण प्रसंगातून जावं लागतं। त्यांना 10 ते 15 वर्ष ब्रह्मचार्याचं कठोर असं पालन करावं लागतं। त्यांच्या गुरुला देवाप्रती असलेल्या भक्तीचा आणि त्यांच्या क्षमतेचा पुरावा द्यावा लागतो। ज्या महिलांना नागा साध्वी व्हायचं आहे तिला तिच्या जिवंतपणी स्वतःचं पिंडदान आणि मुंडन करावं लागतं। नागा साधू होणाऱ्या महिलांना पिंडदान आणि मुंडन करणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे। महिलेला नागा साध्वी व्हायचं झाल्यास तिला अनेक कठीण परीक्षा उत्तीर्ण कराव्या लागतात। महिला नागा साध्वी बनण्यासाठी 10 वर्षापर्यंतचा काळही लागू शकतो। हे त्यांच्या अनेक धार्मिक बाबींवर अवलंबून असतं। जेव्हा महिला आपल्या गुरुला विश्वास देतात की त्या नागा साध्वी बनण्यास योग्य आहे, तेव्हाच त्या नागा साध्वी बनतात। महिलांना नागा साध्वी बनण्याची प्रक्रिया आखाड्याचे सर्वोच्च पदाधिकारी असणारे आचार्य महामंडलेश्वर पूर्ण करतात। नागा साध्वी होण्यासाठी तसंच संन्यासी आखाड्यात दीक्षा संस्कारामध्ये सहभागी होण्यासाठी संबंधित महिलेवर काही संस्कार केले जातात। आखाड्याच्या भाषेत त्याला पंचसंस्कार म्हटलं जातं। यात या महिलांना 5 गुरूंकडून दीक्षा दिली जाते। त्यानंतर 6वा गुरु कुंभमेळ्यात त्यांना नागा साध्वीची दीक्षा देतात। महिला नागा साध्वींचे हे पंचगुरु वेगवेगळी कामं करतात। महिला नागा साध्वींच्या पंचगुरूंपैकी पहिला गुरु शिखा हे असतात। या शिखा गुरूंचं काम शिखा तयार करणं असं असतं। पंचगुरूंपैकी दुसऱ्या गुरूंना कंठी गुरु असं म्हटलं जातं। ते त्यांना कंठी परिधान करण्याचं काम करतात। महिला नागा साधूंचा तिसरा गुरु भभूत गुरु असतो। तर चौथा गुरु जो गुरु असतो त्याला लंगोटी गुरु म्हणून संबोधलं जातं। हे त्यांना लंगोट देण्याचं काम करतात। यानंतर येतो 5वा गुरु। हा 5वा गुरु महिला साध्वींचा महत्वाचा आणि मुख्य गुरु मानला जातो। या 5व्या गुरुला शाखा गुरु असं म्हणतात। हे 5वे गुरु जे आहेत ते साधूंवरील पंचसंस्कार पूर्ण करतात। नागा साध्वी बनण्याची दीक्षा घेणाऱ्या महिलेला शाखा गुरूंजवळच राहावं लागतं। 2 ते 3 वर्ष त्यांना त्यांची सेवा करावी लागते। या कालखंडात शाखा गुरूंकडून महिलेला साधना शास्त्राचा अभ्यास करावा लागतो। त्यांच्या पुढचं चरण कुंभमेळ्यात सुरू होतं।
जिथे त्यांना अवधूतनी बनवलं जातं। या महिलांना अवधूतनी बनवण्यासाठी पहाटे 4 वाजता उठवलं जातं। प्रातविधी आणि साधना केल्यानंतर शाखा गुरु या महिला साध्वींना घेऊन नदीच्या काठावर जातात। त्यावेळी दीक्षा घेणाऱ्या महिलेचं मुंडन करून तिच्यावर संस्कार केले जातात। हा विधी झाल्यानंतर महिलेचं पिंडदान करून त्या महिलेला 3 मीटर लांब कापड परिधान करायला दिलं जातं। असंही म्हणतात की दीक्षा घेणाऱ्या महिलेला उपाशी पोटी दंड, कमंडल आणि त्यात पाणी घेऊन आखाड्यातील धर्मध्वजाखाली राहावं लागतं। पुढच्या दिवशी पहाटे आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर या महिलेला जप मंत्र देतात, तसेच साधू परंपरेच्या ज्ञानाची माहिती देतात। त्यानंतर अवधूतनी गंगेत पवित्र नदीत स्नान करतात। स्नान करते वेळी 108 वेळी नदीत डुबकी लावून आपली गंठी पवित्र नदीत त्यागून द्यावी लागते। नदीत गुंठी त्यागल्यानंतर आखाड्याच्या कोतवालाकडून महिलेला एक चादर दिली जाते। ती चादर गुंडाळून ती महिला शाखा गुरुजवळ आखाड्यात येऊन त्यांचा आशीर्वाद घेते। त्यानंतर त्या महिलेला परिधान करावयाचे भगवे कपडे दिले जातात। हे भगवे कपडे परिधान केल्यानंतर संबंधित महिला पूर्णपणे नागा साध्वी किंवा नागा संन्यासी बनते। सामाजिक मर्यादा लक्षात घेता या महिलेला नागा साध्वीला भगवे कपडे परिधान करायला दिले जातात। अशा प्रकारे नागा साध्वी बनण्याची दीक्षा घेणाऱ्या महिलेला अत्यंत खडतर आणि कठोर परीक्षणातून जावं लागतं। यंदा प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात नागा साधू बनण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू आहे। संन्यास धारण करून आखाड्यात सदस्य होण्याच्या दीक्षा संस्कार सुरू आहे। जुन्या आखाड्यापासून याची सुरुवात झाली असून यात पहिल्याच दिवशी 1500 अवधूत नागा संन्यासी दीक्षा घेतात। यात महिला नागा साध्वींचा देखील समावेश आहे। मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।